जयसिंगपुरात पुन्हा गुटखा मावा गांजा विक्री सुरू। गुटखा व मावावाल्यांना पोलिसांचा आशीर्वाद असल्याची चर्चा। गेल्या 2 आठवड्यापासून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण व स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरामध्ये गुटखा मावा गांजा विक्री करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र परत जयसिंगपुरात गुटखा मावा गांजा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने मावा व गुटखा खाणाऱ्यांची व गांजा ओढणाऱ्यांची सोय झाल्याचे चित्र शहरामध्ये पाहायला मिळत असून त्याला जयसिंगपूर पोलिसांचा आशीर्वाद असल्याची चर्चा क्रांती चौकात आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गांजा गुटखा मावा विक्री करणाऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कायदेशीर कारवाई करून अनेकांच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण व स्थानिक पोलिसांचे कौतुक होत आहे। मात्र आता परत मावा व गुटखा खुलेआमपणे पानटपरीवर मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळते। चोरून गांजा विक्री होत असल्याची चर्चा आहे। अनेक पानटपरीवाले मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून कारवाई होत असल्याने चोरून मावा व गुटखा विक्री सुरू केली होती। गांजा विक्री ही सुरू होती। आता परत एरे माझ्या मागल्याप्रमाणे गुटखा व मावा गांजा विक्री सुरू असल्याने गुटखा मावा खाणाऱ्यांची व गांजा ओढणाऱ्यांची सोय झाल्याचे चित्र शहरामध्ये आहे। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।